गणेश सकपाळ फाउंडेशन आयोजित भव्य रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सामाजिक बांधिलकी जपत गणेश सकपाळ फाउंडेशनच्या वतीने घणसोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. एक थेंब रक्ताचा कोणाचे तरी जीवन वाचवू शकतो, हा संदेश देत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला युवक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरामध्ये अनेक रक्तदात्यांनी सहभाग घेत मानवतेचा संदेश दिला. समाजातील गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व विविध मान्यवर उपस्थित होते. सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज आणि जीवनदानाचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. गणेश सकपाळ फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून भविष्यातही असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पाहत रहा समीर शेखसह P4 न्यूज. पोलीस प्रेस पब्लिक पावर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज आपण ते ब्लड डोनेशनचं हे राबवलंय हे याच्या पाठीमागे काय? उद्या 11 मे माझा वाढदिवस असतो. सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी सामाजिक कार्य करण्याची आमच्या संस्थेची कामगिरी यावर्षी चालू आहे. यावर्षी वाढदिवस कुठलाही मोठा उत्साह साजरा न करण्याचं मी व माझ्या समस्त सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठरवलेलं आहे. कारण की नसरापूर या ठिकाणी जी छोट्या मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या झाली, दुर्दैवी असं विषय झाला. त्यामुळे ती गोष्ट कुठेतरी मनाला चटका लावून जाते आणि अशा प्रसंगात आपण आपला वाढदिवस साजरा न करणं हे मला व माझ्या सर्व कार्यकर्त्यांना वाटलं. म्हणून उद्या आम्ही कुठलाही वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करणार नाही. परंतु या शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्या संदर्भात विविध रक्तपेढ्यांनी मला कळवलं होतं. त्याच अनुषंगानं आज रविवार 10 मे रोजी मी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी करण्याचं नियोजन तातडीनं केलं आणि या तातडीनं केलेल्या नियोजनामध्ये आतापर्यंत जवळपास 100पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान केलेलं आहे. निश्चितच आम्ही सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आणि या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे लोकनेते, या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांनी या ठिकाणी भेटून रक्तदान करणाऱ्या सर्व नागरिकांना मनापासून आभार व्यक्त केले. कारण की आता या ठिकाणी नागरिकांना, जे पेशंट्स आहेत, त्यांना रक्ताचा तुटवडा जाणवतोय. अशा कठीण परिस्थितीमध्ये रक्तदान करत असल्यामुळे त्यांनी त्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त केले. निश्चितच नवी मुंबईतील नागरिकांना आरोग्य उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून निश्चितच मी व माझी संस्था सातत्यानं काम करत असते. आज या ठिकाणी रक्तदान शिबिरासोबतच मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी आम्ही राबवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत 1300 पेक्षा जास्ती नागरिकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णत्वास गेलेल्या आहेत आणि आज ही मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी 50हून अधिक रुग्ण त्या ठिकाणी आलेले आहेत. या सर्व रुग्णांचं आमच्या संस्थेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करून दिली जाईल. आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ही आरोग्य सेवा अशीच अखंडपणे मी व माझ्या संघटनेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं चालू राहील असं मी आपणास आश्वस्त करतो. आणि आपले प्रमुख पाहुणे कोण होते? या ठिकाणी वनमंत्री गणेशजी नाईक साहेब हे या ठिकाणी उपस्थित होते. तेच या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तुम्ही दादा या भागातले तुम्ही लोकप्रिय नगरसेवक आहात आणि तुम्ही तुमचे वाढदिवस साजरा न करता ह्या ब्लड कॅम्प ठेवलेले आहेत, त्याबद्दल नागरिकांचं काय आहे? निश्चित आपण या ठिकाणी पाहू शकता, जे काही मी काल आवाहन केलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देत आज संपूर्ण विभागातील नागरिक, माझे सहकारी सर्व या ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान करतायत. त्यामुळेचा आकडा 100 पर्यंत गाठता आलेला आहे. निश्चितच तो अजूनही वाढेल आणि मला आशा आहे की मी जे काही या ठिकाणी नागरिकांना आवाहन केलं होतं त्याला योग्य आता प्रतिसाद त्यांच्या माध्यमातून मिळालाय, ह्याचं आज हे उत्तर मला मिळालेलं आहे. आणि ब्लड डोनरला आपण काय एवढं प्रतिसाद दिला? मी त्या सर्व रक्तदात्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन. आपल्या रक्तदानामुळे एखादं कुंकू पुसण्यापासून वाचेल, एखादं मुलाला त्यांचे वडील मिळतील, आई मिळेल रक्त मिळाल्यामुळे. निश्चितच आपण केलेल्या रक्तदानाचं हे कुठेतरी निश्चितच त्याचा योग्य फायदा त्या रुग्णांना होईल आणि त्या एका रुग्णाचा जीव वाचेल. हे श्रेष्ठ दान आपण केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्व रक्तदात्याचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि प्रामुख्यानं मी माझ्या काही पत्रकार वर्गाचंही या ठिकाणी विशेष अभिनंदन करतो की आमच्या पत्रकार बांधवांनी या आज रक्तदान शिबिरामध्ये सामील होऊन रक्तदान केलेलं आहे आणि विशेषतः महिला पत्रकारांनी या ठिकाणी
आपलं रक्त दान केलेलं आहे, त्याबद्दल मी सर्व पत्रकार संघाचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या सामाजिक कार्यात मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार.